गेली 3 दिवसापासून राज्यभरात मान्सूनचा जोर चांगलाच वाढलेला आहे। खरं तर पुण्याला पाणी पुरवठा करणाऱ्या चारही धरण क्षेत्रामध्ये चांगल्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे खरं तर खडकवासला धरणामधून जवळपास काल जे आहे ते सकाळी 15,000 क्युसेस वेगाने जे आहे ते पाणी मुठा नदी पात्रात विसर्ग करण्यात आलं होतं। त्यानंतर सायंकाळी 18,000 क्युसेस वेगाने जे पाणी आहे ते नदी पात्रात सोडण्यात आलं। त्याबरोबर ती आज जे आहे ते जवळपास 28,000 क्युसेस वेगाने जे पाणी आहे ते मुठा नदी पात्रात विसर्ग करण्यात आले आहे। आणि साहजिकच यामुळे मुठा नदीचं जे पात्र आहे ते अगदी तुडुंब भरून वाहत आहे। नदी पात्रातील जे रस्ते आहेत ते सुद्धा वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आलेले आहेत। आणि सध्या आपण पुण्यातील सिंहगड रोड परिसरातील जे एकता नगर कॉलनी आहे ते एकता नगर कॉलनी मधल्या पार्किंग मध्ये सुद्धा खरं तर ह्या मुठा नदीचं जे पाणी आहे ते सध्या साचलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे। साहजिकच त्यामुळे महानगरपालिका कर्मचाऱ्यांनी या ठिकाणच्या सर्व नागरिकांना जे आहे ते सतर्कतेचा इशारा दिलेला आहे। कुठलेही अनुचित प्रकार खरं तर या ठिकाणी घडू नये त्यामुळे महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून ही दक्षता घेण्यात आली आहे। त्या नागरिकांना सुद्धा वेळोवेळी वारंवार सूचना देण्यात आल्या आहेत। त्यांना सुरक्षित स्थळी जे आहे ते हलवण्यात आलं। आपण बघू शकतो कशा प्रकारे जे महानगरपालिकेचे कर्मचारी जे आहे ते सध्या या ठिकाणी उपस्थित आहे। ते नागरिकांना सातत्याने जे आहे ते इशारा देत आहेत, त्यांना सूचना देत आहेत। पुणे महानगरपालिकेनं पूरग्रस्त नागरिकांसाठी मदत कक्ष जे आहे ते सुद्धा उभारण्यात आलेला आहे। खरं तर जर धरण क्षेत्रामध्ये आणखी मोठ्या प्रमाणात जर पाऊस झाला तर नदी पात्रातला जो विसर्ग आहे ते वाढवण्यात येऊ शकतो। 35,000 क्युसेस वेगाने जो विसर्ग आहे तो नदी पात्रामध्ये सोडण्यात येऊ शकतो। त्यामुळे साहजिकच जी कुठलेही अनुचित प्रकार घडू नये, नागरिकांना कुठलीही अडचण येऊ नये यामुळे महानगरपालिकेच्या वतीनं जे सर्व या नागरिकांची जी आहे ती काळजी या ठिकाणी घेण्यात आहे। पूरग्रस्त नागरिकांसाठी मदत कक्ष जो आहे तो सुद्धा या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे। सध्या जे आपण बघू शकतो की महानगरपालिकेचे कर्मचारी या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांच्याकडून वेळोवेळी नागरिकांना या ठिकाणी इशारा देण्यात येत आहे कुणीही नदीपात्राकडे जाऊ नये त्यामुळे नागरिकांना या ठिकाणी रोखण्यात येत आहे। आपण बघू शकतो की मुठा नदी जे पात्र आहे त्या पात्राच्या बाजूला सुद्धा महानगरपालिकेकडून एक मातीचा बांध उभारण्यात आला आहे जेणेकरून जो मोठाचा जो प्रवाह आहे, जो पाणी जे आहे ते इकडे ज्या पार्किंगमध्ये मोठ्या प्रमाणात येऊ नये अशी जी काळजी आहे, दक्षता आहे ती खरं तर महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून या ठिकाणी घेण्यात आलेली आहे। आपण बघू शकतो कशा पद्धतीने जे आहे ते सर्व नागरिकांना या ठिकाणी अलर्ट जे आहे ते महानगरपालिकेच्या वतीने या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। कॅमेरामॅन विशाल रायपुरे सोबत लक्ष्मण जाधव, TVNN मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।